मात्र आता केंद्र सरकारच्या धर्तीवर नवीन पद्धत लागू करण्याचा विचार सुरू आहे। या नव्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांकडून प्रथम पीक कर्जांवरील संपूर्ण व्याज वसूल केलं जाईल। त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून व्याज सवलतीचं अनुदान मंजूर झाल्यावर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। महायुतीमध्ये भाजप ठरला मोठा भाऊ, परिषदेसाठी 11-4-2चं सूत्र, भाजपचे उमेदवार जाहीर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये 17 जागांसाठी 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील जागा वाटप अंतिम करण्यात आला असून या जागा वाटपामध्ये सर्वाधिक 11 जागा मिळवून भाजपने महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। नाव सलोखा, शेजाऱ्यांचं मात्र विस्तवही धड जाईना। नागपूर जिल्ह्यामध्ये 44,278 गावांमध्ये अवघे 1,303 दस्त, योजना सबसेल अपयशी, शेतकरी वाद मिटवायला तयार, निकष म्हणतात 12 वर्षांचा महसूल पुरावा द्या। शासनाने यशस्वी प्रकरणांमध्ये 12 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ केलं असलं तरी कडक नियमांमुळे कोर्टाच्या वाऱ्या मात्र कायम आहेत। विभागाने योजलेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिली। तुकडेबंदी 12 वर्षांची अट शिथिल करण्याबाबत सकारात्मक आहोत असं सरकारने म्हटलंय, परंतु दुय्यम बंद कार्यालयांना तसे आदेश नसल्यामुळे अधिकारी जुन्याच कडक नियमांवर बोट ठेवून प्रस्ताव नाकारताना दिसत आहेत। 80 लाख बहिणींचे 1500 रुपये कायमचे बंद, पुन्हा केवायसी आणि नवीन नोंदणी नाही। योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2,46,00,000 लाख असलेली लाभार्थ्यांची संख्या आता 1,66,00,000 लाख इतकी झाली। नापेड कांदा खरेदीमध्ये फेर, नियुक्त झालेल्या सहकारी संस्थांकडे व्यापारी परवानाच नाही। शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषानंतर नापेड थेट बाजार समितीकडून कांद्याची खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। मात्र या बाजार समितीचा कांद्याची विक्री करण्यासाठी ज्या सहकारी संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्याकडे व्यापारी परवाना नसल्यामुळे कांदा खरेदीमध्ये नवीन पेच निर्माण झालाय। बाजार समितीमध्ये लिलावामध्ये सहभागीवरून कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीचा व्यापारी परवाना आवश्यक असतो। पीएम किसान लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-केवायसी करणं बंधनकारक। शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे किंवा पीएम किसान ॲपवर फेस ऑथेंटिकेशनद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकणार आहे। वृद्ध आणि आजारी शेतकऱ्यांसाठी गाव पातळीवरील नोडल अधिकारी घरी जाऊन मदत करणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलंय। नागपूर शहरामध्ये डझनभर अवैध आरो वॉटर प्लांट, शुद्धतेची हमी नाही, आरोच्या नावाखाली नळाच्या पाण्याचा पुरवठा। ऑरेंज सिटीमध्ये आरो वॉटरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरू असून नागरिकांना शुद्ध पाण्याच्या नावावर अनेक ठिकाणी नळाचं पाणी विकलं जात असल्याचं चित्र समोर आलंय। लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, दुकाने, कार्यालये आणि घरांमध्ये पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या कॅनमधील पाणी नागरिक आरोग्यदायी समजून वापरत असलं तरी त्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही खात्री नसल्याची बाब समोर आली आहे। भीमाशंकर मंदिर 15 जून पासून भाविकांसाठी खुले, सभामंडप आणि पायरी मार्गाच्या कामांना वेग। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा उभारणी आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे। देवस्थान ट्रस्टने जाहीर केलेल्या नियोजनानुसार 5 जून 2026 पासून दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होईल। दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार असून नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध राहील। 15 ते 30 जून या कालावधीमध्ये दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल। पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरामध्ये बाळ हिरड्याला कवडी मोलभाव, आदिवासी आक्रमक, तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशारा। आदिवासी बांधवांचं प्रमुख आर्थिक साधन असलेल्या बाळ हिरड्याला बाजारामध्ये केवळ 70 ते 100 रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। गोदावरी महामंडळ देखील विदर्भात जाणार का? जलतज्ञांनी भीती व्यक्त केली। खंडपीठातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। नागपूर जिल्ह्यामध्ये एकाही रेती घाटावर डिमार्केशन नाही, नदीपात्रामध्ये नियमांचं उल्लंघन, सीसीटीव्ही आणि नोंदवही सुद्धा नाही। रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक केली जाते। नदीपात्रातून काढलेली रेती घाटापासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर डंप केली जाते। त्यानंतर जेसीबीने ती डंप टिप्परमध्ये भरून विविध ठिकाणी पाठवण्यात येते। अनेकदा कारंजा, बुलढाणा आदी दूरवरच्या ठिकाणांसाठी रॉयल्टी काढली जात असली तरी प्रत्यक्षात त्याच रॉयल्टीच्या आधारे नागपूरसारख्या शहरामध्ये 14 ते 16 तासांच्या कालावधीमध्ये 3 ते 4 फेऱ्या मारल्या जात असल्याचं सूत्र सांगतात। राज्यात बसवले 1 कोटी 14 लाख स्मार्ट मीटर, देणार वीज दरामध्ये सवलत, सर्वाधिक 43,03,303 स्मार्ट मीटर, कोकण विभागामध्ये अव्वल। डिझेल दरवाढीचा शेतीला फटका, मशागत एकरी 200 रुपयांनी वाढली, महागाईने शेतकरी त्रस्त, वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात। कमी पावसाच्या अंदाजाने मरगळ, बाजारपेठेमध्ये शुकशुकाट, बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ। यंदा कमी पावसाच्या अंदाजाने कमी पाण्यावर येणारी पिके शेतकरी घेतील असा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे। सिंचनासह वीज निर्मितीसाठी पाणीबाणी, कोयना धरण पाणीसाठा जैसे तेमुळे जनसामान्यांच्या अडचणी वाढल्या।
पीक कर्ज व्याज सवलत योजनेमध्ये मोठा बदल. आधी व्याज भरा, नंतर रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार. पीक कर्जावरील व्याज आधी भरावं लागणार. राज्य आणि केंद्र सरकारकडील अनुदान मंजूर झाल्यानंतरच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. राज्यामध्ये मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. विदर्भामधील बहुतांश जिल्ह्यांना मेघगर्जना, हलका पाऊस आणि काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कांद्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर मोका लावणार. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा व्यापाऱ्यांना इशारा. कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित केला असून काळा बाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनची 10 जूनपर्यंत प्रतीक्षा. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मुख्यमंत्र्यांचा इशारा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा वॉर प्लॅन. मान्सून तब्बल 13 दिवस श्रीलंका बेटावर मुक्कामी होता. तो रविवारी 31 मे रोजी भारतीय किनारपट्टीच्या खूप जवळ आला, मात्र दक्षिण किनारपट्टी ओलांडून देशात आला नाही. पुणे विभागात 200 टँकर सुरू. 1.5 लाख जनावरे आणि 3 लाख नागरिकांना पाणी पुरवठा. पाण्याचे बाष्पीभवन वाढले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार हजेरी. 5 तालुक्यांना जोडपलं. महालगाव येथे वीज पडून 3 जनावरे ठार, तर झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत. अनेक गावांमध्ये रात्रभर अंधार. वादळामुळे जनजीवन विस्कळीत. जिल्ह्यामधील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारांसह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार धडकलं. सोन्याच्या दरामध्ये 2,780 तर चांदीच्या दरामध्ये 9,785 रुपयांची घसरण. सराफा बाजारामध्ये ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार. सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळामध्ये सोनं आणि चांदीचे दर कमी होणार की आणखीन वाढणार, याकडे आता सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदार या दोघांचं देखील लक्ष लागलंय. गिरणा धरणात मे महिन्याअखेरीस उरला अवघा 75%. 35% जलसाठा. पाऊस लांबल्यास पाणी संकट उद्भवण्याची स्थिती. संभाव्य परिस्थितीसाठी प्रशासनाची तयारी. मान्सून केरळमध्ये 2 दिवसात येणार. आज 5 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज. पुढील 5 दिवस वादळी पावसाचे. मान्सून पुढील 2 दिवसामध्ये केरळसह तामिळनाडूमध्ये धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण असून आज 6 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज देण्यात आला होता. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये बुधवारी आणि गुरुवारी, तसंच वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात आजपासून 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. तर गोंदिया, भंडारा, अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या देखील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी आणि जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस काही भागामध्ये हलक्या त्या वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात मागचा मे महिना धोधो पावसाचा. यंदा मात्र कडक उन्हाने लाहीलाही. खरीप लांबणीवर पडण्याची भीती. मे मध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 11.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला. मागील वर्षी 13 मे रोजी पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला कमी पाऊस पडणारा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुसळधार पडला. नागपूर जिल्ह्यात पारा 40 अंशावर. ढगाळ वातावरणामध्ये दिलासा. दुपारनंतर पावसाच्या शरीरात रात्रीचं तापमान घटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.